तुम्ही कधी पावसाळ्यात याआधी ही रेसिपी ट्राय केली आहे का? पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहासोबत काहीतरी कुरकुरीत खाण्याची इच्छा होतेच. आज मी घेऊन आली आहे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ खमंग मूगडाळीचे वडे. ही रेसिपी इतकी सोपी आणि चविष्ट आहे की एकदा बनवली की पुन्हा-पुन्हा बनवाल इतकी भारी आहे. बनवायला खूप कमी वेळ लागते. कमीत कमी साहित्यामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये मस्त कुरकुरीत रेसिपी बनून तयार होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघा इथे मी काही साहित्य काढून घेतले ते आपण रेडी करून घेऊया. तर इथे मी मुगाची 1 वाटी डाळ भिजत ठेवलेली आहे. 2 तासापूर्वी डाळ छान भिजलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला 4 कांदे लागणार आहेत. 1 गाठ पूर्ण लसणाची सोलून घेतलेले 4 ते 5 हिरव्या मिरच्या लागणार आहे आणि थोडीशी मुठभर इतकी कोथिंबीर लागणार आहे. सगळ्यात आधी ना आपण कांदे, कोथिंबीर चिरून घेऊया. त्यानंतर आपल्याला लसूण मिरचीचा ठेचा तयार करायचा आहे. त्याच्यासाठी बघा इथे मी सगळं साहित्य रेडी करून घेतले. तर सगळ्यात आधी आपण कांदे चिरून घेऊया. ज्यावेळेस आपण मूगडाळीचे वडे बनवतो ना, त्यावेळेला ना कांदे एकदम बारीक चिरायचे नाहीत. थोडेसे आपल्याला मोठे कांदे चिरून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता मी एकदम बारीक कांदे चिरले नाहीयेत. थोडेसे मोठे-मोठे कांदे चिरलेत. कारण आपण ज्यावेळेला वडे तळतो ना, त्यावेळेला कांदे एकदम जळून जातात. त्याच्यासाठी थोडेसे कांदे आपल्याला मोठे आणि जाडसर चिरून घ्यायचे. कांदे चिरून घेतले. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि वड्यामध्ये कोथिंबीर पण थोडीशी जास्त वापरायची. इथे जवळपास मी एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर पण छान बारीक चिरून घेतलेली. आता आपल्याला ना मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी बघा इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली. त्याला मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्यानंतर 1 गाठ पूर्ण लसणाची सोलून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे ॲड करून बारीक वाटून घेतलेले. एकदम बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला. छान जाडसर वाटून घ्यायचे मिक्सरला लावून किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये पण वाटून घेऊ शकता. हे मी मिक्सरला लावून छान जाडसर वाटून घेतलेलं आहे. आपला ठेचा तयार झालेला आहे मिरचीचं. आता आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे सगळं छान मिक्स करायचं आहे. सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट ॲड करून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे. आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि लगेच डाळ आपली भिजली की नाही ते बघून घेऊया. तर बघा मुगाची डाळ जास्त वेळ भिजत ठेवायची नाही. 2 तासामध्ये मुगाची डाळ खूप छान भिजून तयार होते. मी इथे मुगाची डाळ 2 तासापूर्वीच भिजत ठेवली होती. तरी पण खूप छान भिजलेली आहे. आणि शक्यतो ज्यावेळेला आपण वडे बनवतो त्यावेळेला सालीसकट मुगाची डाळ घ्यायची, की ती पिवळी मुगाची डाळ घ्यायची नाही. त्याच्याने तेवढी छान चव येत नाही. ज्याच्यावर साल असते ना, ही हिरवी मूग डाळ असते ना, ती घ्यायची. म्हणजे त्याच्यावर साल असते ती. त्याच्याने खूप छान खमंग मुगाच्या डाळीची वडी बनवून तयार होतात. जर तुमच्याकडे ही डाळ नसेल, तर तुम्ही पिवळी मुगाची डाळही वापरू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ती डाळ घ्या. पण शक्यतो ह्या डाळीपासून बनवते मी, तर खूप छान बनून तयार होते. त्याची चव खूप छान असते. तर बघा इथे मी थोडी-थोडी करून हे वाटून घेणार आहे. तर पॉटमध्ये थोडं-थोडं करून वाटून घेऊया आणि 2च तास आपल्याला ही डाळ भिजवत ठेवायची. खूप जास्त वेळ ठेवायची नाही. त्यानंतर त्याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचंय. त्यानंतर पॉटमध्ये थोडी-थोडी डाळ ॲड करायची आणि वाटून घ्यायची. तर बघा इथे मी पहिली बॅच वाटून घेतलेली आहे. पहिली बॅच थोडीशी बारीक करून घेतली. त्यानंतर दुसरी बॅच जेव्हा मी बारीक करेल ना, त्यावेळेला आपल्याला ना थोडंसं याच्यामध्ये डाळ राहिली पाहिजे असं बारीक करायचं. खूप जास्त बारीक पेस्ट करायचं नाही. तर बघा इथे मी दुसरी बॅच पण ॲड करून घेतलेली आहे. आता आपण हे पण वाटून घेऊया. पण हे वाटत असताना आपल्याला पल्स मोडवर मिक्सर चालू करायचा आहे. कंटिन्युअसली मिक्सर फिरवायचा नाही. त्याच्याने डाळ खूप जास्त बारीक होते. त्यासाठी बघा इथे मी पल्स मोडवर वाटून घेतलेले. तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये भरपूर डाळ राहिलेली आहे. असंच आपल्याला वाटून घ्यायचे दुसरी बॅच. आणि मी पहिली बॅच याच्यासाठी जास्त बारीक केलेली आहे कारण याला व्यवस्थित वड्यांना बाइंडिंग केली पाहिजे. आपण याच्यात बेसन वगैरे अजिबात ॲड करणार नाही म्हणून बारीक करून घेतली आहे. आणि दुसरी बॅच आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे म्हणजे वड्यांना छान टेक्स्चर येतो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर बघा इथे मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. पाव चमचा इतकं ओवा छान हाताने क्रश करून ॲड करायचा आहे. आता सगळं साहित्य ॲड करून झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या वड्याचा बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. बघा हे मिक्स करत असताना थोडंसं हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करायचं म्हणजे याच्यातले कांदे पूर्णपणे व्यवस्थित मोकळे होतात, सुटसुटीत होतात आणि व्यवस्थित आपला बॅटर बनवून तयार होते. त्यानंतर बघा इथे मी तुम्हाला एक वडा सुद्धा बनवून दाखवते. मी सिंपल हातावर बनवून घेणार आहे. जर तुम्हाला हातावर व्यवस्थित थापता येत नसेल ना, तुम्ही एखाद्या प्लास्टिकवर किंवा एखाद्या कपड्यावर पण थापून घेऊ शकता. पण इथे मी सिंपली हातावर थापून घेणार आहे आणि मग इथे वडे खूप छान बनून तयार होत आहेत. तर आता ना लगेच आपल्याला वडे करायला घ्यायचं. त्याआधी आपल्याला गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवून घ्यायचं. तेल छान कडकडीत गरम करायचं. त्यानंतर वडे करायला घ्यायचे आहेत. तर बघा मी गॅसवर तेल ठेवलेले आहे गरम होण्यासाठी आणि इथे बघा मी बॅटरमध्ये कढीपत्ता टाकायचं विसरली होती. त्यासाठी बघा इथे मी या स्टेजवर कढीपत्ता ॲड करून घेतलेले 10-12 कढीपत्त्याचे पानं छान बारीक चिरून ॲड करून घ्यायचे. खूप छान फ्लेवर येतो वड्यामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला कढीपत्ता पण ॲड करून घ्यायचा. त्यानंतर परत एकदा हाताने छान मिक्स करून घेते आणि तेल पण छान गरम झालेलं आहे. आता आपण लगेच वडे करायला घेऊया. तर बघा इथे मी सिंपल हाताने वडे करून घेते. एकदम सिंपल आहे.
थोडंसं पोर्शन घ्यायचं. त्यानंतर दोन्ही हाताच्या वर ठेवायचं आणि व्यवस्थित छोटे-छोटे वडे आपल्याला थापून घ्यायचे. त्यानंतर तेलामध्ये टाकून घ्यायचं. एकाच वेळेला भरपूर टाकायचे नाही. जेवढे बसतात तेलामध्ये किंवा कढईमध्ये त्यानुसार आपल्याला टाकून घ्यायचे. तर इथे बघा मी 5-6 वडे टाकून घेतलेत आणि शक्यतो ज्यावेळेला आपण वडे वगैरे करायला घेतो ना, त्यावेळेला पसरट कढई घ्यायची म्हणजे भरपूर वडे बसतात आणि कमी तेलामध्ये, कमी वेळेमध्ये भरपूर वडे तळले जातात. तर बघा इथे मी पहिली बॅच टाकून घेतली आहे. थोडंसं आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे खालच्या बाजूने व्यवस्थित तळू द्यायचं. त्यानंतर त्यांना पलटवून घ्यायचे. वडे टाकत असताना हाय फ्लेमवरच टाकायचं आणि त्यानंतर वडे पलटवून घ्यायचे. पलटवून घेतल्यानंतर मीडियम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि बघा इथे आपली पहिली बॅच तळून तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेले, खूप छान कुरकुरीत वडे बनवून तयार झालेत. आता आपली ही पहिली बॅच बनवून तयार झालेली आहे. आता याच पद्धतीने आपण दुसरी बॅच तळायला टाकूया. तर त्याच्यासाठी बघा आधी थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये ना परत वडे टाकायचे आहेत आणि छोटे-छोटे साईजचे वडे टाकायचे. खूप जास्त मोठे पण टाकायचे नाहीत. म्हणजे एका वेळेला 4-5 वडे बसतील असे टाकून घ्यायचे. आणि त्यानंतर बघा एका बाजूने थोडंसं तळून झाल्यानंतर पलटवून घ्यायचं आहे. पलटून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने छान आलटून-पलटून जोपर्यंत छान क्रिस्पी होत नाही, गोल्डन कलर येत नाही, तोपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर हे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि बघा इथे मी दुसरी बॅच पण तळायला टाकलेली आहे. एका बाजूने छान तळून झाल्यानंतर पलटून घेतले. आलटून-पलटून दोन्ही बाजूनी छान गोल्डन कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेला आहे. आणि बघा इथे आपली दुसरी बॅच पण तळून तयार झालेली आहे. खूप छान वडे आपले बनवून तयार झालेत. तुम्ही हे मुगाच्या डाळीचे वडे कशा पद्धतीने बनवता? तुमची बनवायची पद्धत कशी आहे? कमेंट करून नक्की सांगा. माझी रेसिपी जमली की नाही ते पण सांगायला विसरू नका. तर बघा इथे मी पूर्ण वडे करून घेतलेत. आता आपण हे काढून घेऊयात. त्यानंतर तुम्हाला दाखवते मी किती छान टेक्स्चर आलेलं आहे, किती छान कुरकुरीत वडे आपले तयार झालेत. तर बघा किती सुंदर कलर आलेले, खूप छान असा गोल्डन कलर येते, छान कुरकुरीत होतात. अजिबात त्याच्यामध्ये तुम्हाला बेसन वगैरे ॲड करायची गरज नाहीये. एकदा तुम्ही आवाज ऐकून बघा किती छान कुरकुरीत आवाज येतोय ना, तर तसेच वडे बनवून तयार झाले होते. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.